परी इलेव्हन तिळसा हा संघ एका साईडला तुम्ही पाहू शकाल, तर दुसऱ्या साईडला मोहपाडा ब हा संघ पाहायला मिळेल. ते दोन फलंदाज खरं तर पाहायला मिळतील. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना विनायक आणि संदीप हॅलो विनायक आणि संदीपला आपण बघू शकता. चांगली जोडी आहे टीम मोहपाडा संघाकडून खेळत असताना सातत्याने आपण पाहतोय. भरपूर दिवसानंतर खरं तर विनायकची बॅटिंग आज पाहायला मिळेल. तिळसा परी इलेव्हन तिळसा संघ एका बाजूला असेल शहापूर विभाग आणि दुसऱ्या साईडला नक्कीच एका साईडला वाडा विभागातील एक परी इलेव्हन तिळसा हा संघ आणि दुसऱ्या साईडला तुम्ही पाहू शकाल पनवेल विभागातील रसायनी हा संघ. बॅटिंग स्टॅन्सवर तुम्ही पाहू शकाल फलंदाज विनायकला पिबनचा पहिला षटक आहे आणि इथे पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज युवराज. तर बॅटिंग स्टान्सवर तुम्ही पाहू शकाल फलंदाज विनायकला. स्टान्स जर पाहिला तर चांगला स्टान्स पाहायला मिळतो फलंदाज विनायकचा आणि इथून तितकीच ताकदीची बॅटिंग देखील करावी लागेल विनायकला. दोन्ही संघ खूप लांबून दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झालेत आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण चांगला क्रिकेट देखील पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. दुसरा बॉल यावेळेस पंचाने हरला. नक्कीच एक वाईट धाव फलकावर जोडली जाईल वाईट बॉलच्या स्वरूपात आणि एक धावेने श्री गणेशा केला जातो ते टीम मोहपाडा ब संघाचा. नेक्स्ट बॉल असेल इथे आणखीन एक चांगली बॉलिंग करत असताना तिळसा परी इलेव्हन तिळसा संघाकडून युवराज हा गोलंदाज आपण बघू शकता. चांगला गोलंदाज आहे. मी मॅच पाहिली होती तिळसा संघाची. खांडीचा पाडा या ठिकाणी अगदी कोंबळवाडी हा संघ समोर होता आणि त्याला देखील परास्त केला आणि इथून फटका चांगला विनायकच्या बॅटमधून मिड विकेट दरम्यान आणि खरं तर एक धाव घेतली जाईल. शिंदेवाडी संघाचा कर्णधार आयोजकाशी संपर्क साधायचे. शिंदेवाडी संघाचा कर्णधार आयोजकाशी संपर्क साधा. इथे आणखीन एक युवराजची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पंच वाईट बॉल ना. नक्कीच वाईट बॉलची सांगता. आणखीन एक खराब बॉल पाहायला मिळाला. धाव फलकावर धावा लागले गेले ते 3 धावा. पिबनचं पहिलं षटक आहे. 38 सर्कलचं बंधन असलेलं हे षटक आपण पाहतोय. इथे आणखीन एक ऑन साईडला फटका खेळायचा होता परंतु चांगली गोलंदाजी पाहतोय. अगदी फलंदाज तुम्ही पाहू शकाल संदीपला देखील जाग्यावर थांबवण्याचं काम खऱ्या अर्थाने युवराजच्या गोलंदाजाने केलंय. चांगली बॉलिंग मार्कवर तुम्ही पाहू शकाल युवराजला. इथे फटका फसला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे आणि पाहता पाहता खरं तर घेतली जाईल एक धाव आणि एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी करत असताना परी इलेव्हन तिळसा हा संघ आपण पाहतोय. एक मोठा संघ आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल इथून रिव्हर्स अटेंड दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये चालवली आणि खरं तर थर्ड मॅन रिझन मधून बॉल सीमा पार मिळतील इथून 4 रन.
कारण विचार केला तर 12 वाजून 27 मिनिटं झालेत. प्रति षटकाचा विचार केला तर 5 मिनिटं फक्त दिले जातील गोलंदाजाला. 4 षटकाचा सामना आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निलेश पिबनचं पहिलं षटक समाप्त झालं. टीमची टोटल जाऊन पोहोचले 8 या आकड्यावर. इथे फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह मध्ये खरं तर फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण तितकाच चांगला पाहायला मिळतो. आणि इथं घडतंय काय, मैदानाच्या आतमध्ये पहिला फलंदाज मैदान सोडावं लागेल आणि फलंदाज बाद होतोय तो मात्र संदीप. बॅक टू द डगआउट डीजे. तसा नक्कीच अजयची देखील आम्हाला आठवण होते. आणि त्या नेक्स्ट फलंदाज विजयला पाहू शकाल. शॉर्ट बॉल त्यावर फटका चांगला आहे विनायकच्या बॅटमधनं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या जवळ क्षेत्ररक्षण चांगला पाहायला मिळाला. आणि खरं तर एक धाव घेतली जाईल आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावर. आणि त्या मॅच खरं तर चांगली पाहतोय. चौथा सामना आजच्या स्पर्धेतील. इथे चांगला बॉल जसा फेकला बॉल तसा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. आणखीन एक डॉट बॉलची सांगता. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही निलेशला बघू शकता. निलेश गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. खरं चांगला गोलंदाज आहे. आणखीन एक टीम तिळसा संघाकडून पाहायला मिळते. इथे फटका चांगला आहे. वाईडिश लॉंगन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक थोडासा खराब आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळते आणि 2 धावेच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल अर्थात 12 या धावसंख्येवर. खरं तर या स्पर्धेतील आज उच्चांक गाठलाय टीम वंजारवाडी संघाने. तब्बल 61 धावा त्यांच्या माध्यमातून पाहिल्या आणि काय लाजवाब मॅच पाहायला मिळाली. तब्बल 4000 रुपयांचा कॅश प्राइज देखील नागेशा फलंदाजाला मिळालं होतं. इथून बॉल ऑफ साइडच्या भरपूर बाहेर पाहायला मिळतो आणि नक्कीच एक वाईड बॉलची सांगता. आणखीन एक धाव फलकावर जोडली जाईल. 13 धावा फलकावर जोडल्या जातील. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय. इथे आणखीन एक चांगला बॉल. जसा बॉल टाकला तसा बॉलने वळण घेतलं आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. 2 षटकाचा बाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोचले ते 13 या आकड्यावर. 1 विकेटच्या मोबदल्यात त्यांचा 1 बॉल शिल्लक असेल कारण 1 वाईट होता. पंच सुरेख पंचगिरी आपण पाहतोय. अरुण वाघचौरे साहेबांच्या माध्यमातून खरं तर 3 दिवसाची झोप आणि त्याच्यात पंचगिरी देखील चांगली. जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा बॉल चांगला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि आणखीन एक आउटसाइड द ऑफ स्टंप. भरपूर बाहेर बॉल पिच झाला आणि खरं तर इथून वाईड बॉलची आणखीन एक सांगता. धाव फलकावर धावा लागले गेले ते 14 धावा. मैदानाच्या चारी बाजूला आज तुडुंब गर्दी पाहायला मिळते आणि उद्या तर या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. त्या शेवटच्या दिवसात मात्र चांगले प्रेक्षक पाहायला मिळतील. इथे फटका चांगला आहे. विनायकच्या फलंदाज विजयच्या बॅटमध्ये येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराने षटक संपतोय. 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले ते 18 या धावसंख्येवर.
कुणालची देखील गोलंदाजी आपण बऱ्याच वेळा पाहिले. जेव्हा जेव्हा कुणाल आला तेव्हा खरं तर जसा बॉल टाकला तसा ही आउटसाईडला टर्न होतोय आणि नक्कीच चांगली गोलंदाजी कुणालच्या माध्यमातून आपण पाहतोय. लेफ्ट हँड गोलंदाज आहे, चांगला बॉलिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि इथे दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नात परंतु एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळाली आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट केली जाते. आणखीन एक धाव फलकावर जोडली जाईल आणि एका धावेने धाव फलक आलेल जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावर. एक लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल का? षटक क्रमांक 3 कुणाल गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. जेव्हा लेफ्ट हँड गोलंदाज बॉलिंग मार्कवर येतात तेव्हा खरं तर फलंदाजाला कठीण होतं खेळण्यासाठी. परंतु इथून आणखीन एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि खरं तर एकच धाव घेतली जाईल. एका धावेने संघर्ष करावा लागतो टीम मोहपाडा संघाला आणि इथून काय अफलातून गोलंदाजी कुणालची आपल्याला पाहायला मिळते. आता ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहणार विनायकला. इथे विनायकचा फटका, बॉल खरं तर मिड विकेट क्लिअर करत असताना विनायकच्या बॅट मधनं येतोय धमाका षटकार. नक्कीच कुणालच्या विरोधात हा हल्ला आपण पाहतोय आणि चांगला बॅटल विनायकच्या माध्यमातून आपण पाहतोय. फुल टच बॉल, त्यावर फटका खेळायचा होता ऑन साइडला. नक्कीच रिव्हर्सचा उपयोग करायचा होता परंतु नक्कीच डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कुणालची आणि इथून खरं तर कमबॅक देखील करावा लागेल. जसा षटकार आला तसा नेक्स्ट बॉल डॉट पाहायला मिळाला आणि यावेळेस मात्र कशा प्रकारे अगदी तेज होता आणि ते दांडी उडवली जाते. फलंदाज बाद विनायक बॅक टू द डगआउट. डीजे खरं तर दूरवरचा प्रवास करून आज खेळण्यासाठी सज्ज झालाय. पंचांकडे दाद मागत असताना आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला मी तर म्हणेन पुल करायचा होता, कव्हर ड्राईव्ह मध्ये फक्त ढकलायचा होता, दिशा द्यायची होती. परंतु नक्कीच चांगलं क्रिकेट पाहत असताना आणखीन एक डॉट बॉल. नेक्स्ट बॉल इथे आता खरं तर पुन्हा एकदा लाईन आणि लय भरकटते आणि एक धाव फलकावर जोडली जाईल. ओमकार गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल. वाडा विभागातील एक दमदार टीम आहे आज खरं तर कर्जत नगरीमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाले. परी 11 तिळसा ही टीम.
इथे शॉर्ट बॉल त्यावर फटका फसलाय. शतरक्षक डाऊन दी बॉल येणार आणि पकडली जाईल. फलंदाज बाद. विजय बॅक टू द पॅव्हलियन. विकेट पतन. फलंदाज बाद. आणि इथून 4 षटकाचा बाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 32 या धावसंख्येवर आणि येणारे 24 बॉल असतील. 33 धावसंख्येची गरज असेल. तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्स कडे, जिथे नाणेफेक केली जाईल बेशवी आणि त्याच्या विपक्षात फाईट करेल अर्थात
आहेत. खरं तर युवराजला तुम्ही बघू शकता, दोन्ही चांगले फलंदाज आहेत. युवराज आणि वैभव, तिची गरज आहे जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं लगेच. चांगली स्पर्धा पाहतोय. चला गेम स्टार्ट करायचंय. पंच गेमला ग्रीन सिग्नल द्यायचंय. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल, विनायक गोलंदाजी ट्रॅकवर. पिबनचा पहिला षटक आणि त्यावर फटका चांगला आहे. वैभवच्या बॅट मधनं पहिल्याच बॉलवर फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय. वैभवचा ब्रँड षटकार. षटकाराने स्वागत केलंय गोलंदाज ऋषिकेशचं. चांगली बॅटिंग. इथे आज फटका फसला होता, परंतु स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये बॉलला डीप केलं जाईल, अडवलं जाईल आणि नक्कीच डॉट बॉलची सांगता. वैभव स्ट्राईकला आपण पाहतो वैभव, तर नॉन स्ट्राईक एंडला युवराजला तुम्ही पाहू शकाल. चांगले फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर खरं तर चांगली टीम पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल ऋषीचा. इथे आणखीन एक आडव्या बॅटने फटका सजवायचा होता, परंतु चांगली गोलंदाजी पाहतोय. नेक्स्ट बॉल जसा षटकार आला आणि तिथून कमबॅक केलाय गोलंदाज ऋषीने. आणि पाहता पहिल्या बॉलवर षटकार, 2 बॉल डॉट आलेत. पिबनचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि त्यावर खरं तर अंकुश लावण्याचं काम देखील केलं जात आहे. इथे फटका चांगला आहे, परंतु काय लाजवाब झेल टिपले आहे. कव्हर ड्राईव्ह मध्ये अगदी चांगली झेल टिपली. पहिला फलंदाज बाद. वैभव बॅक टू द पॅव्हलियन. होत असताना तुम्ही युवराज आणि कोण गेला रे, ओमकार नेक्स्ट बॅटर खरं तर पाहायला मिळेल. ओमकार आणि युवराज दोन्ही अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत आपण सातत्याने पाहतो, परंतु सध्या मॅच देखील इम्पॉर्टंट आहे. टीट फॉर टॅटचं उत्तर देत असताना मोहपाडा टीमला आपण पाहतोय. ऋषीची गोलंदाजी चांगली पाहायला मिळते आणि इथून वाईड बॉलची सांगता. खराब बॉल पाहायला मिळाला. नक्कीच एक धाव फलकावर जोडली जाईल. इथून पोहोचेल धाव फलक 7 या आकड्यावर. जसा एक षटकार आला होता वैभवच्या बॅटमधनं, तिथून कुठेतरी कमबॅक केलाय टीम मोहपाडा संघाने आणि एक वाईड बॉलच्या स्वरूपात 7 धाव फलकावर जोडले जातात. इथून डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फटका चांगला आहे. ओमकारच्या बॅटमधनं येतोय हा फटका. 4 धाब्यांसाठी चौकार. मध्ये हा सामना देखील गरमागरम पाहायला मिळतो आणि चौकार आला जसा तसा इथे षटक संपतोय आणि एका षटकांती धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 11 या आकड्यावर. आता येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असेल
येणारे 18 बॉल आणि 22 धाव संख्येची गरज आहे. तर 22 धावा इथून थांबवल्या जातील का हे देखील पाहावं लागेल. चला पंच टी मीटिंग प्लीज घेऊन देऊ नका. टाइम जास्त खर्च होत आहे. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे पहिल्या फेरीतला. तब्बल 12 वाजून 49 मिनिटे झालेत. गोलंदाजी ट्रॅक वर आलाय गोलंदाज रितेश. पिवनचं षटक म्हणजेच पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. अर्थात आता फिल्डिंग चांगली सजवताना आपण मोहपाडा बस संघाला पाहतो आणि इथे कमबॅक करावं लागेल. अगदी मोहपाडा टीमला खरं तर दोन चांगले फलंदाज पाहायला मिळतात. सलामीला गेलेला फलंदाज अजूनही मैदानावर आपण पाहतोय. तो मात्र युवराजला ऑन स्ट्राईकला लेफ्ट हँड फलंदाज. जेव्हा जेव्हा डावखुरे हाताचे फलंदाज क्रीजवर असतात तेव्हा तेव्हा गोलंदाजी करणं देखील कठीण असतं. इथे पहिला बॉल युवराजचा फटका. बॉल चाललाय वाडिश लॉंगन मधून. चेंडू सीमा पार. षटकार. गोलंदाज रितेश आणि त्याच्या विरोधात हा षटकार पाहायला मिळाला. जसा ऋषिकेशने बॉलिंग केली होती पहिल्या बॉलवर षटकार वैभवच्या बॅट मधनं पाहिला. परंतु इथून रितेशच्या विरोधात लाजवाब फटका पाहायला मिळाला. आणि खरं तर फलंदाज युवराजच्या बॅट मधनं युवराजचा स्टान्स पाहिला तर खरं तर चांगला स्टान्स पाहायला मिळतो. आणि एक षटकार आला युवराजच्या बॅट मधनं. सेकंड बॉल फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार आणि पकडली जाईल. आणखीन एक बिग फिश बॅक टू द डगआउट. फलंदाज युवराज. निलेश आणि ओमकार अशी जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 विकेट सलामीची जोडी तंबूच्या आसऱ्यामध्ये जाऊन विसावते. वैभव आणि त्याच्या साथीला खरं तर युवराजला देखील माघारी परतवलंय. आणि इथून कमबॅक करेल का टीम मोहपाडा संघ. आणि कमबॅक करणं देखील तितकंच गरजेचं असेल. एक षटकार आलाय नंतर विकेट आली आणि इथून फटका चांगला आहे ऑन साईडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. उचलणार फेकणार घेतली जाईल. एक सिंगल धाव. एका धावेला देखील महत्त्व देणं गरजेचं असतं. क्रिकेट म्हटलं ती षटकार आणि चौकार फक्त मारणे म्हणजे क्रिकेट नाही आहे. क्रिकेट म्हणजे खरं तर एका आणि 2 धावेला महत्त्व देणं म्हणजे क्रिकेट असं सातत्याने म्हटलं जातं की एक धाव देखील क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची असते. आणि तीच घेत असताना तुम्ही पाहू शकाल फलंदाज निलेशला इथे फटकाच फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार. सुटली जाईल झेल आणि खरं तर अडवला जातोय. एकच धाव घेतली जाईल. फेकी चांगली आहे. ओमकारच्या बॅटमधनं फटका फसला होता आणि एकच धाव धावफलकावर जोडली जाईल आणि एका धावाने धावफलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावर. अजूनही मॅच ऑन आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. अजूनही जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज असेल. नक्कीच ओमकार आणि निलेश अशी जोडी खरं तर पाहतोय. ऑन स्ट्राईकला निलेशला पाहणार. इथे फटका चांगला आहे निलेशच्या बॅट मधनं. अगदी बॉलला फेकून दिलाय. वाघाची दाढ फोडला पाड. चेंडू सीमा पार. सिक्सर.
मिळते. आणखीन एक फटका खरं तर फसला होता तिथे. शतरक्षक चांगलं होतं थर्ड मॅन रिसन मध्ये. कुठेतरी एक धाव देखील वाचवणं गरजेचं असेल आणि एक धाव देखील कंप्लीट करत असताना धाव फलकावर धावा लागले गेले ते 26 धावा आणि इथून जिंकण्यासाठी खरं तर गरज असेल 7 धावसंख्येची. साहेब बोला. हो हो चालेल चालेल नक्की नक्की चालेल चालेल. चला नेक्स्ट मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. चांगली लढत पाहायला मिळेल. वेश्वी आणि त्याला फाईट करेल टीम वेळोसे अशी जोड अशी मॅच खरं तर पाहायला मिळेल. अजूनही 7 धावसंख्येची गरज आहे. निलेशची बॅटिंग खरं तर चांगली पाहायला मिळते. इथे फटका चांगला आहे. मिड विकेट क्लिअर करत असताना निलेशच्या बॅटमध्ये येतोय धमाकेदार हा षटकार. बॉल खरं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना निलेशच्या बॅटमधनं आणखीन एक षटकार. चला लगेच डीजे थांबायचं थोडं थांबायचंय. पंचांच्या भूमिकेत नेक्स्ट मॅच साठी सुद्धा आपण त्या ठिकाणी थांबायचंय आणि खरं तर चांगले फाईट करत असताना परी 11 तिळसा संघाला आपण पाहिलं. चला एका साईडनं लगेच त्वरित क्षेत्ररक्षणासाठी जायचंय. टीम कोण आहे तुमची बॅटिंग आहे का? चला वेश्वी संघ फिल्डिंग एका साईडला जायचंय लगेच. अन्यथा 2 धावेची पॅनल्टी घ्यावी लागेल. 12:56 झालेत. आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुमच्या भेटीला वेश्वी आणि त्याला फाईट करेल वेळोशी हा संघ. या मॅच साठी पंच आपल्याला खरं तर पाहायला मिळतील अरुण वाघचौरे साहेब आणि एक मॅच करायचंय. नक्कीच आम्हाला कॉल आला पंचांचा आणि खरं तर एक मॅच साठी त्या ठिकाणी उभा राहायचं. सहकार्य